सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम
राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो हम, सो सो हम, 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 स्टॉप. आपण आता नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. तर त्यासाठी आपण जी मुद्रा वापरतोय ती या प्रकारे असणार. विष्णू मुद्रा किंवा प्रणव मुद्रा म्हणतात त्याला. 2 बोट बंद करायचे आणि
डाव्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद आणि अनामिकाने लेफ्ट. तुम्ही जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे फॉलो करायचं आहे. सुरुवातीला राईट क्लोज, लेफ्ट ब्रीथ इन, लेफ्ट क्लोज, breathe out, breathing from right, left, right close, breathe out from left, breathe in from left, left close, breathe out from right, breathe in from right, right close, breathe out from left, breathe in from left, left close, breathe out from right, breathe in from right, right close, breathe out from left, breathe in from left, left close, breathe out from right, breathe in from right, right close, breathe out from left. हा अनुलोम विलोम किंवा नाडीशोधन प्राणायाम झालेला आहे. आता आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम, की आपला जो रेग्युलर प्राणायामचा अभ्यास आहे. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईन त्याप्रमाणे फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप, एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक, होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रीद इन, होल्ड ब्रेथ, अंतकुंभक, होल्ड 1 2 3. स्लो ब्रीद आउट, रेचक. हा एक राऊंड झालेला आहे. आणखी 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप, एक्झेल, होल्ड बाह्य कुंभक, होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रीद इन, डीप ब्रीद इन, पूरक, होल्ड अंतकुंभक, 1 2 3. रेचक, स्लो रेचक. नॉर्मल ब्रीदिंग. शेवटचा राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप, एक्झेल, होल्ड बाह्य कुंभक, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन, पूरक, होल्ड अंतकुंभक, 1 2 3. स्लो ब्रीद आउट, रेचक.
आता आपण प्राणायामचा अभ्यास झालेला आहे. आपण आता ओंकार करणार आहोत. 5 ओंकार, सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटा नद्यासारखा दीर्घ असावा, तिलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ पूरक. ओ पूरक. ओ शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा तो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in eyebrow center where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. ओ पूरक. ओ ध्वनियाचं दर्शन, जी ऊर्जा आपण प्राणायाम आणि ओंकार साधनेतून मिळते, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप. हरि ओम. सर्वांना नमस्कार. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आपल्या सर्वांना वंदन करतो आणि मनाच्या श्लोकातले
18 आणि 19 हे 2 श्लोक आपण एकत्र बघतोय. शक्यतो आज ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. श्लोक सगळेजण एकत्र म्हणूया. मना राघवे वीणाशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यवाणे. श्रीराम मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्यवाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडू न द्यावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की हे दोन्ही पाहिजे, की एक की जगामध्ये काही चांगलं दिसलं तर ते आपल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, आणि ते माझ्या स्वार्थाकरता नसावं, माझा स्वार्थ साधावा म्हणून मी जेव्हा खोटी स्तुती करतो तेव्हा पक्क लक्षात ठेवावं की ती स्तुती ही केव्हा तरी आपल्याला गोत्यात आणू शकते, आणि ती स्तुती ऐकणारा सुद्धा गोत्यात येऊ शकतो. बिभीषण नावाचा रावणाचा भाऊ आहे, आणि वाल्मिकी रामायणामध्ये त्याच्या मुखात 2दा श्लोक येतो. क्षमा करा, तो श्लोक एकदा मारीचाच्या मुखामध्ये येतो आणि तोच श्लोक नंतर बिभीषणाच्या मुखामध्ये येतो. मारीच पण तेच म्हणतो जे बिभीषण नंतर सांगतोय. तो श्लोक असा आहे की रावणा सुलभा पुरुषा राजन सततं प्रियवादिनः, अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. सुलभा पुरुषा राजन सततं प्रियवादिनः, अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. मारीच हेच म्हणाला आणि बिभीषण सुद्धा हेच सांगतो की रावणा, अरे तुला सीतेबद्दल हे असं कोणी सांगितलं? सीतेचा पत्ता ज्याने तुला दिला त्याने सर्वात मोठं वैर तुझं साधलेलं आहे, आणि तुझा वैरी आहे तो, तुझं वाटोळं व्हावं याकरता त्यांनी तुझी स्तुती केली आहे, लक्षात ठेव. आणि बिभीषण म्हणतो रावणाला की या जगात सुलभा पुरुषा राजन, या जगात असे लोक मिळणं फार सोपे आहेत. सततं प्रियवादिना, खोटं पण स्तुत्य बोलणार, आणि खोटं बोलणारे पण स्तुती करणारे. म्हणजे स्तुती होते, अरे तुम्ही म्हणजे काय, तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे वगैरे. सतत प्रियवादिना, खूप खोटं बोलणारे लोक मिळतील, पण पुढच्या चरणात सांगितलंय की पण अप्रिय आणि पथ्याचं असणारं सांगणारा वक्ता आणि ते ऐकून घेणारा श्रोता, हे दोघेही या जगामध्ये दुर्लभ आहेत. माझं ऐक रावणा, मारीच सांगतोय, तू जाऊ नकोस तिकडे. बिभीषण सांगतो, तू सीतामाईंना परत दे, आपलं राक्षस कुळ वाचेल. मी तुला खूप तळमळीने सांगतोय, तू मला लहानपणापासून ओळखतोस ना, अरे मी कधी तुझ्या अनहिताबद्दल बोललो आहे का? अनहिताची गोष्ट कधी केली आहे का? समर्थ अशा अर्थाने हा श्लोक लिहितात. मना मानवाची नको कीर्ती तुरे, तात्कालिक स्वरूपाचा स्वार्थ साधावा म्हणून माणसांची कधीही खोटी स्तुती करू नकोस, आणि त्यांच्याकडून खोट्या अपेक्षा कधी ठेवू नकोस. आशा ठेवायची ती भगवान श्रीरामांकडून ठेव. रामा, मी तुझी उपासना करीन, तू माझं कल्याण कर, मला जमेल तशी मी तुझी सेवा करीन, हे सर्व व्यवहार सांभाळून. याचा अर्थ लोकांची निंदा करत फिरा असं नाही म्हणायचंय समर्थांना, खोटं नाही बोलायचंय. तो कबीरांचा एक दोहा आहे, त्यातल्या ओळी, ऐसी जगह बैठ कोई न बोले उठ, ऐसी बात बोल कोई न बोले झूठ. एखादी गोष्ट खरी आहे म्हणून बोलावी, पण कुणाला बरं वाटेल म्हणून कधीही खोटं बोलू नये. आपण आपल्या अंतःकरणातल्या रामाशी हे अत्यंत प्रामाणिक राहायला हवं, आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या अंतःकरणातील राम आपल्याला ओळखतो. एखादी गोष्ट खरोखर यथार्थ चांगली असेल तर बोलायला हरकत नाही, पण स्वार्थाकरता बोलू नकोस, रामाला आवडणार नाही. आणि वामन पंडितांचा श्लोक आहे, आपण ऐकला असेल की स्तुती करावी परमेश्वराची, करू नव्हे
करू नये व्यर्थ नराची. स्तुतीसतो ईश्वर प्राप्त होतो, कसा तिला मानव काय होतो. कुठे स्तुती माणसाची करू नकोस. माणसाकडून एखादा सद्गुण प्रगट झाला तर त्यातून सुद्धा ईश्वराची स्तुती करावी. तुकाराम महाराज म्हणतात, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतोवेची व्यर्थ वाणी. एखाद्याचं छान गाणं ऐकलं, खरंच छान असेल तर म्हणावं की ईश्वराने तुम्हाला खूप छान देणगी दिली आहे. आपण कोणाची स्तुती केली? ईश्वराची स्तुती केली. खोटारडेपणाही होत नाही आणि स्वार्थाकरताही स्तुती होत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कृतीमध्ये आपण ईश्वराला आणलं तर आपण आयुष्यभर प्रामाणिकपणे वागू, असा त्याचा परिणाम होईल. आणि असं अनेक संत सांगतात, देवभक्त हा प्रामाणिकपणाचा भुक्ता आहे. गुणवत्ता पाहिजे, पण त्यापेक्षा आपण प्रामाणिक किती आहात हे तो पाहतो. बाकीचं जाऊ दे, आपल्याला नोकरी देताना आपली गुणवत्ता पाहिली तसं आपला प्रामाणिकपणा पाहिला असेलच ना. किंवा आपण कोणाचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला नोकरी देणं जर का ती जबाबदारी आपल्याकडे असेल तर आपण हे पाहतोच की यशोदेना म्हणे भगवान श्रीकृष्णांना अक्षरशः श्रीमुखामध्ये दिली. चरफड झाली, फार लाड झालेत कृष्णा तुझे म्हणे, तुला उखळालाच बांधते. आपण प्रसंग ऐकला असेल. भगवान तिच्याकडे एकाग्रतेने पाहतात आणि असे आनंदी होतात. का? आता ती तर रागावलेली होती, पण त्या रागातही पूर्ण एकाग्रता तिने कृष्णामध्ये केली होती. भगवंताला फक्त प्रामाणिकपणा आवडतो. आणि पुढचे चरण आहेत, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. वेदशास्त्र पुराण यांचा प्रतिपाद्य जर का विषय असेल तर तो भगवंत आहे. त्याची जर आपण स्तुती केली, त्याच्याकडून आपण आशा अपेक्षा ही जर का ठेवली तर आपलं जीवन आपण त्याच्याकरता समर्पित केलं तर व्यवहारात सुद्धा, व्यवहार सांभाळतानाही मी त्याची आठवण केली असा त्याचा अर्थ होतो. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. तर परिणाम माझं सर्व जीवन श्लाघ्यवाण म्हणजे अभिमानास्पद होईल. म्हणजे माझं ऐहिक तर व्यवस्थित होईलच, पण त्यापेक्षा मी मरेन तेव्हा सुद्धा मी तृप्तीमध्ये माझा मृत्यू मी स्वीकारेन. की मी जीवनात दंभ नाही केला, मी जीवनात खोटारडेपणा नाही केला, प्रामाणिकपणे वागलो. अशा माणसाला व्यवहारात थोडंसं साइडिंगला टाकलं जातं. असा मनुष्य बऱ्याचदा उपेक्षित राहतो. पण त्यानं तरी जगाचा इतका विचार कशाला करावा? भगवंत त्याचा विचार करतो. एक ठरवायचं की आपली निष्ठा ही सत्यावर आहे की असत्यावर आहे. आणि म्हणून पुढचा श्लोक आलेला आहे की मना सर्वथा सत्य सांडू नको रे. सत्याची सांडणी करू नको. सत्य हे सत्यच आहे, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. अलीकडे आपण एक स्लोगन वाचतो हिंदी मधलं की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं होता. त्याला अडचणी येईल यश मिळायला, पण त्याचा पराभव कधी होत नाही. भगवान गोपालकृष्णांच्या जन्माच्या वेळेला भगवंताची स्तुती करायला देवता आल्या असं वर्णन आहे. आणि त्याची स्तुती करताना भगवंताबद्दल सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, सत्यम सत्यम च वादिना असा 5 वेळा सत्य हा शब्द आला आहे. म्हणजे भगवंताला किती खरेपणा आवडत असेल. व्यवहारात असत्य बोलावं लागतं. म्हणजे आजोबा दारू पित होते हे नातवाला सांगायची गरज आहे का? नातवाला सांगायची काही गरज नाहीये. त्याला सांगायचं नव्हते पीत नव्हते, हे नातवाकरता कल्याणाचं आहे म्हणून ते त्याच्याकरता सत्य आहे. तो म्हणेल मग मी प्यायला काय हरकत आहे. सत्याची व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायला हवी की सर्वभूतम अत्यंतिक हित तत सत्यम. जगातल्या सर्वांच्या कल्याण करणारं जे असतं त्याला सत्य म्हटलं गेलेलं आहे. जगाचं वाटोळ करायचं आहे त्याला सत्य कधी म्हणत नाही. एक उदाहरण बघूया. आपल्याकडे जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत येते आणि त्या संक्रांतीला आपल्याकडे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या करतात, विकतही आणतात. काही इलाज नाही, होत नाही, साहित्य उपलब्ध नाही, हे ठीक आहे. पण तरी सुद्धा एक नवीन विकत आणायचं एक आता पद्धत सुरू झालेली आहे. घरात जे जमतं चिवडा किंवा लाडू ते विकत आणायचं आणि पिझ्झा पास्ता
हा घरात करायचा, जे जमत नाही ते घरात बनवायचं. अशा अलीकडे पद्धत आपण बघतो. असो, गमतीचा भाग सोडून देऊ. आमच्याकडे मध्यंतरी पाव केले होते आणि मला सक्ती याला पाव म्हणा. आता याला पाव म्हणण्यापेक्षा मी रामाला पाव म्हणून गंमत सोडून देऊ. पण आपल्याकडे ते तिळगुळाचे लाडू करतात. आपणही ते अनुभवलं असेल लहानपणी. ते आमच्याकडे ते आई, काकू, आजी वगैरे कोणीतरी ते करायचे आणि मी ते करू द्यायचो नाही. म्हणजे करू द्यायचो नाही म्हणजे तो एक केला की मी तो गट्टम करायचो, दुसरा केला की तोही गट्टम करायचो, तिथेच बसून असायचो किंवा येरझाऱ्या घालत. थंडी असते त्यावेळेला, तीळ आणि गुळ दोन्ही उष्ण आहेत, त्यावेळेला ते खावे अशी आपली परंपरा आहे त्या संक्रांतीमध्ये. आता माझी शाळेत जायची जेव्हा वेळ यायची तोपर्यंत आपण 5-6 लाडू खाल्लेले असायचे आणि आता ते लाडू खाऊन आपण शाळेत निघून गेलो 11:30-12 वाजता. तिथे गेलो तरी आपल्या डोक्यामध्ये ते लाडू असतात. लाडू केले असतील, लाडू केले असतील, तिळगुळाच्या वड्या केल्या असतील. घरी आल्यावर हातपाय धुवायचे आणि ताबडतोब त्या घरातल्या व्यक्तीला, आईला, आजीला, कोणाला म्हणायचे, आई तिळगुळाच्या वड्या दे. तिळगुळाच्या वड्या केल्या असतील ना. आता लहानपणी आपण फार तिळगुळ खातो तेव्हा पोट बिघडतं, शरीरातली उष्णता वाढते, अतिसुद्धा खाऊ नये. मग आई काय सांगते मला की त्या शेजारच्या काकू आल्या होत्या, त्यांनी विचारलं देता का मला काही वड्या, तर मी त्यांना देऊन टाकल्या. वस्तुस्थिती अशी आहे की त्या काकू आल्या नव्हत्या. तर वड्या, तिळाचे लाडू वगैरे ते सगळे तयार आहेत, डब्यात ठेवले आहेत आणि डबावर कपाटावरती ठेवलेला आहे. वर कुठेतरी असं लपवून ठेवलेलं आहे माझ्यापासून. आता ती माझ्याशी खोटं बोलली की नाही, की खरं बोलली? तर शास्त्राप्रमाणे ती खरं बोलली. काय खरं बोलली? त्या वड्या माझ्याकरताच केल्या आहेत, पण माझं पोट बिघडू नये म्हणून ती असं म्हणाली. आणि एका दिवशी 50 वड्या खाण्यापेक्षा रोज 2-3 वड्या खाल्ल्या तर त्या 5-7 दिवस पुरतात ना सगळ्यांना. म्हणून त्यावेळेला ती खोटं बोलते, ते माझं पोट बिघडू नये म्हणून बोलते. म्हणून मना सत्य ते सत्य वाचे वदावे. म्हणजे व्यवहारात एखाद्याच्या कल्याणासाठी, स्वतःच्या नाही, एखाद्याच्या कल्याणासाठी जर का असत्य बोलावं लागलं तर ते सत्य असंच गृहीत धरलं जातं. मना सत्य ते सत्य वाचे वदावे याचा अर्थ लक्षात घेतला तर जे कल्याणाचं आहे ते सत्य आहे आणि जे कुणा एकाच्या कल्याणाचं आहे ते असत्य आहे. आधीचाच पुन्हा विचार आहे की अवतार, ईश्वर आणि परब्रह्म या ठिकाणी निष्ठा ठेवण्याकरता जे जे काही बोललं जाईल ते सर्व पूर्ण सत्य आहे, पण व्यवहारात सर्व खोटारडेपणाचं आहे. त्यामुळे त्यात कल्याणाकरता एखादी गोष्ट जर का सांगितली असेल तर ती अजिबात खोटी ठरत नाही. आणि भागवतामध्ये 5 ठिकाणं अशी सांगितलेली आहेत की तिथं खोटं बोललं तरी कल्याणाचं आणि सत्य मानलं गेलेलं आहे. आता साहजिकच उत्कंठा वाढते, हे सर्व बाजूला ठेवा आणि ते कुठे खोटं बोललेलं चालतं ते आपण पाहायला हवं. तर तो श्लोक असा आहे की भृगू आणि बलिराजा यांच्यातला तो संवाद आहे की त्या बलीच्या दारामध्ये वामन आले आणि असं समजा की वामनाने बलीकडून कोऱ्या चेकवरती सही घेतली आहे, नंतर अमाऊंट टाकतो म्हणाले. कशा करता? तर ते म्हणाले की आधी तू संकल्प सोड आणि मग मी सांगतो तुम्हाला काय पाहिजे ते. आणि तो म्हणाला की दिला तुम्हाला, मी शब्द दिला तुम्हाला. इतक्यात ते भृगु ऋषी येतात आणि ते म्हणतात की अरे बली कोण आहे, काय चाललंय, आपल्याला यज्ञाला उशीर होतोय, मुहूर्त टळता कामा नये, चल लवकर. गुजरात मधल्या नर्मदेच्या तीरावरती भरूच नावाचे जे गाव आहे तिथे हा यज्ञ झालेला आहे. आता हा यज्ञ झाला की बळी इंद्रपदावरती बसणार आहे. भृगू सांगतात कोण आहे, त्याला काय ते दे आणि चल लवकर. बळी म्हणतो गुरुजी हा जो बुटका आला आहे ना, वामन म्हणजे बुटका, विष्णूनं तो अवतार घेतलेला आहे आणि हा सांगतोय हा जो बुटका आहे ना, हा म्हणतोय मला काही नको, मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे, माझ्या पावलाने मला मी ते मोजून पाहिजे. तेव्हा भृगूंनी वामनाकडे असं वळून बघितलं आणि ओळखलं हा वामन नाही, या वामनाच्या आतमध्ये विष्णू आहे. भृगु ऋषींनी ओळखलं त्याला. आता असं आहे, स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात की मालक कुठलेही कपडे जरी घालून आला तरी कुत्र त्याला बरोबर ओळखतं. कारण काय म्हणाले, ते वस्त्रांमुळे ओळखत नाही, ते आपल्याला ते वास घ्यायची त्याची जी क्षमता आहे ना, स्मेलिंग पॉवर, त्यांनी ते ओळखतं. तसं भक्ताला बरोबर कळतं की भगवंत कुठल्याही वेशात आला तरी ते भक्ताला कळतं, भगवंत कुठल्याही ड्रेसमध्ये येईल.
कालच मी एक पुण्यातली घटना ऐकली की मालक गाडीतून येतोय, लांब आहे 1-1.5 किलोमीटर वरती, साहजिकच गाड्या एसी असतात, काचा बंद असतील, पण त्याच्या कुत्र्याला म्हणे चाहूल लागते, तो व्याकुळ होतो आणि तिथे फाटकापाशी जाऊन बसतो. तेव्हा ते घरातले नोकर आणि वॉचमन ते पण सगळे सावध होतात म्हणे की आता आपला मालक येतोय, काय देणगी असेल. तर भृगु ऋषींनी भगवान विष्णू आहेत हे ओळखलं, कारण भृगु हे जरी दानवांच्या पक्षात असले, विरोधी पक्षात होते, तरी ते विष्णूंचे भक्त आहेत. त्यांनी सांगितलं, अरे हा हरी आहे, हा सगळं तुझं हरण करायला आला आहे, त्याला काही देऊ नको, खोटं बोल, मी बोललोच नव्हतो म्हण. आणि तिथे भृगु सांगतात की श्रीषु श्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राण संकटे गोब्राह्मणार्थे हिंसाया नानृतन स्यात्थ कंचन. काही ठिकाणी त्यांनी अशी सांगितली आहेत की जिथं खोटं बोललं तरी ते सत्य आहे. कुठली कुठली त्यांनी सांगितली किंवा गोब्राह्मण यांचं जर का रक्षण करायचं असेल, त्यांची हिंसा करायला कोणी आलं तर त्यावेळी असत्य बोललं तर ते सत्यच आहे. प्राणांवरती जर का संकट आलं तर तेव्हा जर का असत्य बोललं तर ते सुद्धा सत्यच आहे. त्यानंतर स्त्रीषु नर्मविवाह आहे, म्हणजे अनेकदा असे प्रसंग आता इथे नाही घडत, पण भारतामध्ये असं होतं की साधारण परिस्थिती बेताची असते आणि मुलीचं लग्न ठरणार असतं, कोणी पाहुणे येणार असतात, तर शेजारच्यांकडून आपण खुर्च्या वगैरे आणतो बसायला त्यांची व्यवस्था करण्यासाठी. आता हा खोटारडेपणा आहे, पण त्यामध्ये त्या मुलीचं कल्याण आहे, हे झाल्यानंतर त्या खुर्च्या परत द्यायच्या आहेत, हा व्यावहारिक खोटारडेपणा. पण त्यात जर का कल्याणाचं असेल तर ते सत्य म्हणूनच मानलं जातं. आणि या शरीराला चालणारं जे परमात्म तत्व आहे, म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म असं त्याला म्हटलंय, ज्यामुळे इंद्रिय काम करतात, त्याचा विचार बुद्धीने कर, अशा अर्थाने समर्थ सांगतात की मना सर्वथा सत्य सांडू नको रे. बुद्धीने व्यवहाराचा विचार व्यवहाराने कर, पण अखंड विचार कुठला असू दे, तर तो परमात्म्याचा असू दे, सद्गुरूंचा असू दे. आपण ते पद ऐकलं असेल की छंद मनागे अखंड सद्गुरु समर्थ चरणांचा, याविण दुस्तर सागर तरण्या मार्ग नसे साचा. आपल्याला तो छंद असावा. गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिलं, मनुष्य व्यवहारात अनेकदा असतो, अनेक व्यवहारात काम करतो, पण तो तंबाखूकडे त्याचं लक्ष कसं असतं, ते व्यसन करणाऱ्या माणसाबद्दल सांगतायत की त्याचं लक्ष कसं असतं, तर तो तंबाखू अशी जपून ठेवतो की पाऊस आला तर आपण अखंड भिजतो म्हणाले, पण ती तंबाखूची पुढे नाही भिजू देत. तसं बुद्धिगत चैतन्य आहे की ज्यामुळे बुद्धी ऍक्टिव्हेट होते. त्या बुद्धीने जगाचा विचार करण्याऐवजी थोडा त्याचा विचार कर. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. आणि पुढचं चरण आता मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे. तर ते जे सतत बदलणार आहे त्याला त्यांनी मिथ्या म्हटलंय, आणि जे कधी बदलत नाही त्याला सत्य म्हटलेलं आहे, आणि ज्याचं अस्तित्वच नाही त्याला असत्य म्हटलेलं आहे. हे 3 शब्द सांगितलेले आहेत की सत, असत आणि मिथ्या. विश्वाचा अनुभव मला येतोय म्हणजे माझ्या इंद्रिय गोचर अवस्थेत विश्व सत्य आहे असं मला वाटतं, पण ते सतत बदलतं असं शास्त्र सांगतं. आता मला काही त्याचा अनुभव नाहीये. पृथ्वी फिरते आहे याचा मला अनुभव नाहीये, कोणालाच नाही. त्यामुळे पृथ्वी फिरते आहे हे मला इंद्रिय गोचर नाही, पण ज्या अर्थी शास्त्र सांगतं, गॅलिलिओनी सांगितलं, किंवा ज्या अर्थी वैज्ञानिकांनी ते सांगितलं, त्या अर्थी ते सत्य असलं पाहिजे. पण मला पृथ्वी सत्य वाटते, याला मिथ्या म्हटलेलं आहे. जे इंद्रिय गोचर आहे ते सत्याला जाणू शकत नाही, आणि मला भास होतो पृथ्वी स्थिर आहे असंच मला वाटतं. आणि आपण सर्व घर बांधताना पृथ्वी स्थिर आहे असं धरूनच बांधतो ना. पृथ्वी फिरते आहे अशा अर्थाने कोणी घर बांधलंय का? कोणी बांधत नाही. तसं मुद्दा हा की याचा विचार परमार्थात करावा. आणि विचार असा की विश्व सतत बदलत आहे, म्हणून ते शाश्वत सुख देऊ शकणार नाही. लहानपणी मला शरीराने माझ्या जे सुख दिलं ते तारुण्यात देईल असं नाही. तारुण्यात जे दिलं ते प्रौढावस्थेत देईल असं नाही, आणि प्रौढावस्थेत जे मला सुख त्यांनी दिलं असेल ते मला वृद्धावस्थेत तो देईल असं नाही. पण ते सारखं बदलतंय. त्या मिथ्या विश्वाचा बुद्धीवर फार मोठा पगडा होऊ देऊ नकोस. मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे.
मागच्या 18व्या श्लोकाचा पुरवणी आहे हा श्लोक. म्हणजे की पेपर संपला की आपण त्या पुरवण्या जोडायचो. तसा मना राघवे विणा आशा नको रे, तेच हे सांगितलंय की मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. आणि पुढचं चरण, मना सत्य ते सत्य वाचे वदावे. वाणीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. ते आपण पहिल्या श्लोकामध्ये नमो शारदा मूळ चत्वार वाचा या चरणात पाहिलेले आहेत. की ओठावर, वाणीमध्ये ओठावर भगवंताचं नाम असावं, ही वैखरी आहे. कंठामध्ये मध्यमा आहे, जिथून उच्चार आहे, आणि इथे भगवंताचं स्मरण असावं. आणि म्हणून नाम हे श्वासावरती आणायला सांगतात. छातीच्या मध्यभागी पश्यंती नावाची वाणी आहे, आणि नाभीच्या जवळ जी वाणी आहे तिला परा म्हटलेलं आहे. आपण काही बोलायचं झालं तर आपण परेतून शक्ती घेतो, आणि फार कुणी जर का ओरडत असेल तेव्हा आपण म्हणतो की अरे बेंबीच्या देठापासून काय ओरडतोस म्हणून. या परावाणीतून जप झाला पाहिजे. परावाणीतून जप करणारे म्हणून परांजपे हे आपल्याकडे आडनाव आहे. फक्त ज्यांचं आडनाव परांजपे आहे त्यांच्या ते लक्षात आलं पाहिजे, एवढाच मुद्दा आहे. आणि म्हणजे आपण सगळ्यांचं आपलं आडनाव परांजपे झालं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. असो, आणि परावाणीने जप करायचा तो ईश्वराचाच करायचा. आणि परावाणीच्या पलीकडे ते परब्रह्म तत्व आहे, म्हणजे तो जप आपल्याला परावाणीच्या पलीकडे न्यायचा आहे. परेहून परते घर तेथे राहू निरंतर, नामदेव महाराज म्हणतात. किंवा समर्थ एका मानाच्या श्लोकात म्हणतात, परेहून परतान लिंपे विवर्ता. असा जप आपल्याला तिकडे घेऊन जातो. कारण परब्रह्म तत्वात जप वगैरे काही नाहीये असं त्यांनी सांगितलं इथे. मी वरदानंद भारतींचं मनोबोधाचं पुस्तक इथे रिफर करतोय. त्यात ते असं म्हणतात की परब्रह्म तत्वात जप वगैरे नाही, आपल्याला काय हे अनुभवाचं ज्ञान नाहीये, आणि तेच आपलं स्वरूप आहे. पण परावाणीतून, पश्यंती वाणीतून, मध्यमा वाणीतून आणि वैखरी वाणीतून मना सत्य ते सत्य वाचे बधावे, त्याचा उच्चार चालावा. नाम घ्यावं आणि मना मिथ्य ते मिथ्य सोडू न द्यावे. मिथ्य अशा वस्तू पदार्थाचा जप जगातल्या कुठल्याही आकाराचा करू नये. माझ्या मुलाचा जप मी करू नये, आणि माझ्या सुनेचा तर अजिबातच करायचा नाही. जगातल्या नश्वर पदार्थाचा जप नाही करायचा. ते सर्व आकार जे आहेत, विशेष म्हणजे त्यांच्यातलं जे चैतन्य आहे तेच माझं तत्व आहे. ते कधीच त्याला काही होणार नाही. आणि चैतन्य महाराज देगलूरकरांनी एका छोटासा दृष्टांत दिला होता. ते म्हणतात की बऱ्याचदा सुना जर का एकत्र जमल्या की सासू सहस्त्रनाम सुरू करतात, आणि सासवा एकत्र आल्या की सून सहस्त्रनाम सुरू करतात. मुद्दा आहे की मना मिथ्य ते मिथ्य सोडू न द्यावे. किती जप करायचा, नाहीशा होणाऱ्या गोष्टींचा किती जप करायचा, नाशवंत गोष्टींचा. आपण इतके त्या चिंतनामध्ये असतो की नो, या कुठल्याही वाणीने परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी त्या राघवाचा, म्हणजे मगाचेच शब्द अवतार, ईश्वर आणि परब्रह्माचा ध्यास धरूनच वाणीने उच्चार करावा, बुद्धीने विचार करावा, आणि बुद्धी तिथेच समर्पित करावी. समर्थ सांगतात, प्रपंच छान करता करता या साधनांकडे लक्ष द्यायचंय, नाहीतर असंच आयुष्य निघून जाईल. हे मी मला सांगतोय. मी जरी व्यवहारात असलो तरी मी हे करायचं आहे, नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि असाच वेळ निघून जाईल. नाही, या गोष्टींचा मी स्वतःच्या जीवनात उपयोग करून घेईन. परमपूज्य डॉक्टर काका सांगतात की परमार्थ हा प्रथम पुरुषी प्रथम वचनी असावा. हे सर्व माझ्याकरता आहे, याच भावनेने मी हे सांगत असतो. सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे की स्पिरिच्युअल लाईफ इज ॲज पर्सनल ॲज टूथब्रश. आपला टूथब्रश हा जसा आपल्यासाठीच असतो, स्पिरिच्युअल लाईफ हे आपल्यासाठीच आहे. हे सगळं माझ्या आचरणात असायला हवं, ही समर्थांची तळमळ आहे. नाहीतर शब्द भांडार खूप असतं आणि आचरणात ते जर का काही नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. ते सगळं ज्ञान वाया गेल्यासारखं आहे. आणि असं नसावं हे समर्थ आपल्याला ते तळमळीने सांगतात. यात थोडा विचार अजून आहे, तो पुढच्या श्लोकाच्या वेळ करू. नाहीतर काय होतं की पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरेत अडकावं लागतं. आईच्या पोटात पुन्हा पुन्हा किती वेळा आपण जन्म घेणार. तर
बहु हिमपुटी होई जे मायेपोटी. हा आणि जमल्यास 20वा श्लोक आपण पुढच्या सत्रात पाहूया. इथे थांबू. फक्त रामाला प्रार्थना करूया. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी गगना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझविण, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंतया राघवाचा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना अभिवादन. आवाज आपल्यापर्यंत बरोबर येतोय की नाही आता मी समजतो असं की येत असेल आणि सर्व व्यवस्थित आहे इलेक्ट्रॉनिकली. मग आपण रामायणाकडे जे आहे ते सुरुवात करूया. खरं म्हणजे हा पुरुषोत्तम मास चालू आहे, मागच्या आठवड्यापासून सुरू झाला. आणि पुरुषोत्तम मासामध्ये हा अधिक मास आहे. अधिक मासामध्ये परमात्म्याचं काहीतरी अधिक चिंतन व्हावं असा एक स्पष्ट नियम शास्त्राने दिलेला आहे. मग एखादा ग्रंथ विशेष करून वाचावा असंही त्याच्यामध्ये आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ, भागवत, भगवद्गीता वाचावं असं नमूद केलेलं आहे. आपण काय करावं हा जेव्हा प्रश्न मनामध्ये आला त्यावेळेस असा विचार झाला की रामायणाचं चिंतन जे आहे, रामचिंतन जे आहे ते संयुक्तिक आहे या ठिकाणी, आणि आपण हे महिनाभर ते करूया. आणि आपल्या सोबत म्हणजे व्यक्तिगत जितकं जास्त स्मरण करता येईल तितकं आपण स्मरण करावं. हाच पुरुषोत्तम मास म्हणजे जो आहे तो आपण साजरा करण्यासारखं होईल. पुरुषोत्तम मास म्हणजे काय, हा का आलेला आहे, अधिक मास का आलेला आहे, तर असं सांगतात की प्रत्येक 3 वर्षामध्ये हा मास येतो, महिना येतो, 1 महिना येतो. प्रत्येक 3 वर्षात काय येतो तो म्हणे आपल्याकडे जे आहे ते सूर्य वर्ष आणि चंद्र वर्ष असे आपल्या पंचांगाप्रमाणे 2 वर्ष येतात. सूर्याचं वर्ष जे आहे ते 365 दिवसाचं असतं आणि चंद्राचं असतं 354 दिवसाचं. 11 दिवसाचा त्याच्यामध्ये फरक आहे. हा 11 दिवसाचा फरक काय आहे तर म्हणजे जे आहे ते सूर्य जो आहे तो कधी कधी 1 महिन्याच्या नंतर जो त्याचं संक्रमण होतं त्याचं थोडंसं जो उशिरा झालं काही तासांनी काही एका दिवसांनी तर म्हणजे जो आहे तो फरक पडतो. तसं 1 महिन्यामध्ये जर असा फरक पडला तर वर्षामध्ये 11 आणि 3 वर्षामध्ये 32 किंवा 33. तर अशा प्रकारे जे 3 वर्षानंतर हा एक मास अशा प्रकारचा तो ते दिवस म्हणजे ते गणित जे आहे ते आपल्या समोर आलेलं आहे. असं त्याचा जो आहे तो एस्ट्रॉलॉजिकली म्हणा, पंचांगानुसार म्हणा आणि आपल्या शास्त्रानुसार म्हणा त्याचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारे लावला आहे की अधिक मास का. दुसरं असं की जेव्हा हा अधिक मास आला तेव्हा आता प्रत्येक मासाला काही ना काहीतरी आहे, म्हणजे जे आहे ते मार्गशीर्ष कृष्णाला फार प्रिय आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते प्रत्येक मासाला काहीतरी आधार आहे. ह्या मासाला काही आधार नंतर सापडे ना तर त्याला त्यांनी सांगितलं हा मलमास म्हणून असं नाव दिलं त्याला. काय म्हणे हा मास जो आहे तो याच्यामध्ये तुम्ही
काही मंगल कार्य करायचं नाही या मासामध्ये. लग्न कार्य वगैरे काही करायचं नाही, गृहप्रवेश करायचं नाही, काही नवीन सुरू करायचं नाही, बिझनेस अशा प्रकारचं जे आहे ते आपल्या शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. मलमास म्हणजे काय निषिद्ध आहे ते. नंतर काय झालं की हा हा मास आपण पुराणानुसार म्हणूया किंवा शास्त्रानुसार म्हणूया की हा मास भगवंताकडे गेला म्हणाला की हे काय माझ्या मला तर जे आहे काहीतरी आधार हवा, मला तुम्ही असं वेगळं सोडून दिलं 12 महिन्याचं, तर काही ना काहीतरी आधार आहे, माझं काय. तर म्हणे मग भगवान विष्णू म्हणाले की ठीक आहे, मीच तुला आपल्या जवळ घेतो. पुरुषोत्तम म्हणून त्याचं नाव जे आहे ते पुरुषोत्तम मास असं त्याचं नाव दिलं गेलं. आणि त्याला सांगितलं की नाही, हा विरक्त मास आहे, या ठिकाणी मनुष्याने विरक्त व्हावं. या ठिकाणी जो आहे अधिक मास म्हणजे बोनस मिळालेला आहे जीवनामध्ये, जणू काही काळामध्ये बोनस मिळालेला आहे. त्याचं काय करायचं तर म्हणे विरक्त राहून जे आहे ते भगवत चिंतन करायचं. अशा प्रकारचं जे आहे ते स्वरूप आपल्या समोर आलं शास्त्रानुसार. पुरुषोत्तम मासामध्ये जे आहे ते काय म्हणे, प्रत्येक दिवस जो आहे तो उत्सव आहे. मंगळवारचा उत्सव हनुमानजीचा, जसं गुरुवार समजा जो आहे तो आपल्या गुरुदेव म्हणा किंवा विष्णू म्हणा, विष्णू सहस्त्रनाम, अशा प्रकारचं जे आहे प्रत्येकाचं जे आहे ते हे सर्व दिवसच एक उत्सव मानूया. हे सर्व दिवस उत्सव मानले जातात. आणि भारतामध्ये असं आहे, मंदिरांमध्ये असं म्हणतात की सर्व उत्सव जे आहे ते या महिन्यामध्ये केले जातात. अशा प्रकारचं एक आपल्याकडे कल्चर आहे. तर असं याचं महत्व या ठिकाणी आहे की अशा पुरुषोत्तम मासामध्ये जे आहे ते आपण काय करावं. जे 17 मई ते 15 जून 26 मध्ये हा आलेला आहे. मग रामायण जे आहे ते तत्वार्थ रामायण आपण घेतो आहोत. आणि हे तत्वार्थ रामायण जे आहे ते श्री डोंगरे महाराजांनी लिहिलंय. हे आपल्या सर्वांना आपण पाहिलेलं आहे. श्री डोंगरे महाराजांची ही जन्मशताब्दी आहे. 1926 मध्ये त्यांचा जो आहे तो 2 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी 1926 मध्ये त्यांचा जन्म झाला. मग ही जन्मशताब्दीमध्ये त्यांनी केलेलं तत्वार्थ रामायण आपण घ्यावं, यापेक्षा आणखी सुंदर जे आहे ते योग काय असतात. तत्वार्थ रामायण म्हटलेलं आहे, मी पहिलेही बोललेलो आहे की तत्व त्याच्यामध्ये जे आहे ते बरचसं उद्धृत केलेलं आहे. रामायणाचा खरा अर्थ अद्वैत तत्वज्ञानाने काय घ्याव्या हे सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे. भक्ती आणि ज्ञान याचा सुंदर संगम आहे त्या ठिकाणी. फक्त भक्ती असेल मनुष्य डोलायमान होईल, फक्त ज्ञान असेल मनुष्य डोलायमान होऊ शकतो. पण भक्ती, ज्ञान आणि कर्म हे तिन्ही जर बरोबर आले तर मनुष्य डोलायमान होणार नाही, असं एक लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि हे भक्ती, ज्ञान, कर्म जे आहे तिन्ही आपल्याला या रामायणामध्ये आपल्याला दिसतं. हे विशेष आहे त्याचं. म्हणून तत्वार्थ रामायणाचा विषय जे आहे ते आपण हा पहिले पाहिलेला आहे हा विषय सर्व. पण डोंगरे महाराजांचा जो आहे तो लिहिलेला आहे. डोंगरे महाराजांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचं आपण चरित्राचं चिंतन पण केलेलं आहे. कारण पुरुषोत्तम मासामध्ये चरित्र चिंतन करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, खूप अपेक्षित आहे. आणि त्यांचं जर चरित्र चिंतन करायचं झालं तर ते असं सांगतात की 1926 मध्ये इंदूरला त्यांचा जन्म झाला आणि लहानपणीच 8व्या वर्षीच ते पंढरपूरला गेले. 2 वर्ष वरखेडकरांच्या आश्रमामध्ये राहिले, तिथे वेदांचा काही अभ्यास केला. नंतर ते पुण्याला आले, त्याही ठिकाणी परत वेदांचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर जे आहे ते अहमदाबादला काही दिवस होते. ते ओझा साहेब म्हणून होते त्यांच्याकडे. आणि नंतर ते काशीला गेले, तिथेही वेदांचा त्यांनी अभ्यास केला आणि न्यायशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलं. त्यावेळेसच्या परीक्षा दिल्या गेल्या, त्यांना शास्त्रीची ही पदवी दिली गेली. असं सर्व त्यांनी पूर्ण शिक्षण करून त्या काळाच्या अनुसार जे शिक्षण अपेक्षित होतं ब्राह्मण वर्गाला ते सर्व करून त्यांनी जे आहे ते जवळ वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी ते वापस आले आपल्या घरी. आणि वयाच्या 23व्या वर्षीपासून नरहरी महाराज म्हणून होते, त्यांच्याबरोबर जे आहे ते नरहरी महाराज ते भागवत सांगायचे, पुराण वगैरे सांगायचे, त्यांच्याबरोबर हे सुद्धा त्या ठिकाणी राहायचे. आणि जेव्हा नरहरी महाराजांनी असं पाहिलं की अरे हे जे आहे हे खूप सुंदर रत्न आहे आपल्या समोर, त्यांचं जे आहे ते वैराग्य पाहून, विवेक वैराग्य पाहून त्यांना ते इतके त्यांना असं वाटलं की नाही हे जे आहे ते योग्य शिष्य आपल्याकरता आहे. आणि ते जेव्हा बाहेर गावी जायचे तेव्हा हे स्वतः जे आहे त्या ठिकाणी कीर्तन सुरू करायचे. असं म्हणतात की बडोदामध्ये त्यांनी आपली जे आहे ते प्रवचन सुरू केली
अहमदाबादमध्ये सुरू केली, बडोद्यामध्ये सुरू केली, अशा प्रकारचं वर्णन आहे, वेगवेगळं वर्णन आहे त्या ठिकाणी. आणि त्यांचा त्याग जो आहे तो पाहण्यासारखा होता. म्हणजे असं समजा, असं म्हणतात की त्या शतकातले शुकदेव तुल्य जर कोणी असतील भागवत कथाकार मध्ये, तर ते जे आहे ते डोंगरे महाराज होते. असं का म्हणतं गेलं शुकदेव तुल्य? त्यामुळे त्याचं कारण असं की त्यांना जे आहे ते अत्यंत कथात जे सांगायचे, वक्ता आणि श्रोता, म्हणजे श्रोताचा वक्त्यावर विश्वास असला पाहिजे हा एक भाग झाला, आणि वक्ता जो आहे तो रामरूप असला पाहिजे हा दुसरा भाग झाला. की ते वक्ता बोलताना जे आहे ते स्वतःला विसरून जायचे. वेगवेगळे भाव जेव्हा यायचा तर वेगवेगळ्या भावामध्ये ते प्रगट व्हायचे. जसा भाव असेल कथेमध्ये तसाच तो भाव त्या ठिकाणी प्रगट व्हायचा. असं एकरूपत्व त्या ठिकाणी झाल्यामुळे काय झालं की श्रोते जे आहेत त्यांच्याकडे एकदम सर्व गोळा झाले. गावामध्ये जर 2 ठिकाणी कीर्तन असतील किंवा प्रवचनं असतील तर ते यांच्याकडेच सर्व लोक जायचे. अशी त्यावेळेसची जी स्थिती होती. आणि यांचं होतं कसं, यांचं असं होतं की ते स्वतः स्वयंपाक करायचे. म्हणजे त्यागाबद्दल मी सांगतोय. स्वतः स्वयंपाक करायचे, स्वतः स्वयंपाक करून बरेच वर्ष त्यांनी जे आहे ते स्वतः भोजन घेतलं, बाहेरचं भोजन घेत नव्हते असंही त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्यानंतर जे आहे ते अवधूत स्थितीत होते. म्हणजे पायामध्ये काही काय म्हणतात त्याला, पायामध्ये चपला नाही किंवा खडावा नाही म्हणूया आपण, अंगठी नाही, काही नाही, शरीरावर काही सुद्धा नाही, एकच धोतर असायचं, ते खाली बांधायचं आणि त्याचा एक भाग जो आहे तो वरतून त्यांनी अंगावरून घ्यायचा. अशा प्रकारची त्यांची त्यावेळेसची स्थिती होती. आणि नेहमी त्यांची दृष्टी जी आहे ती खाली होती. कीर्तन आपलं प्रवचन सांगताना सुद्धा त्यांची दृष्टी खालीच होती. खाली राहूनच ते कीर्तन करायचे, श्रोत्यांकडे पाहून कीर्तन करायचे, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं. म्हणजे त्यांची दृष्टी जी आहे, त्यांचा अहंकार जो आहे तो कशा प्रकारचा किती हे होता आपल्याला त्याच्यावरनं कळतं की किती निरहंकारी ते होते. त्यांची शेवटली कथा जी आहे ती शुकतालमध्ये झाली. त्याच्यानंतर ते दिल्लीला आले. त्या ठिकाणी त्यांना अर्धांगवायूचा झटका झाला. त्या ठिकाणी जे परत ते नुसतं त्या ठिकाणी बोलले नाही, मंचाला जे आहे नमस्कार करून तिकडनं जे आहे ते अहमदाबादला आले. आणि शेवटी जे आहे ते 91 साली, नोव्हेंबर 91 मध्ये किंवा नोव्हेंबर 9 मध्ये लिहिलेलं आहे काही ठिकाणी, तर ते जे आहे ते त्यांनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या इच्छेनुसार नर्मदेच्या किनारी मालसर जागेवर जे आहे त्यांना ते घेऊन गेले आणि नर्मदेमध्ये त्यांचा देह विसर्जित केला. जेव्हा ते गेले तसं सांगतात की त्यांच्याकडे काय ठाकूरांची मूर्ती होती छोटीशी आणि देवांची काही उपकरणं होती, त्याच्याशिवाय आणखीन काही नव्हतं. ते इतके विरक्त होते की जेव्हा बायको गेली त्यांनी गृहस्थ संसार केलेला आहे. त्यांनी आई वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी लग्न केलं, संसार केला, त्यांना मूलबाळ नव्हतं. पण जेव्हा बायको गेली त्यांच्याकडे काही पैसे नव्हते, तर म्हणजे बायकोच्या अंगावर जे सोनं होतं ते विकून जे उभं केलं त्यातनं त्यांनी जो आहे तो शेवटला संस्कार तिचा केला, असंही वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलं. इतकं त्यागपूर्ण जीवन आहे असं मला म्हणायचंय. मग असं त्यागपूर्ण जीवन कुणाचं असेल आणि तो जर वक्ता असेल तर काय सांगावं. मग ती सर्व भगवंताची वाणीच त्याच्यातनं मुखातून नित्य आहे हे समजायला आपल्याला काही जास्त मला वेगळं सांगायची जरूरत नाही. तर त्यांच्याकडे जे आहे शेवटी काय होतं म्हणजे एवढंच होतं त्यांच्याकडे, आणखीन काही नव्हतं. आणि ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी त्यांना चढावा खूप यायचा. चढावा यायचा तर जे आहे ते चढावाचं काय करायचं तर म्हणजे त्यांचं ठरलेलं होतं की जो काही चढावा येईल तो तिथेच त्याच ठिकाणी गोरगरिबांना वाटायचा, त्यांचे काही उत्सव कार्य असतील त्याच्यामध्ये द्यायचा, कोणी गरजू असेल त्यांना द्यायचा, स्वतःबरोबर काही घेऊन जायचे नाही, असं त्यांचा जो आहे तो खाक्या होता. कशाही प्रकारचं त्यांना जे आहे ते संसारामध्ये जणू काही उद्दिष्टच राहिलं नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा ते एकदा मुंबईला गेले, पहिल्यांदाच मुंबईला गेले प्रवचनाला, भागवत कथा त्या ठिकाणी होती. आणि भागवत कथा जेव्हा ते गेले तिथे मुंबई, त्यांनी 1 दिवस पहिले पोहोचले, पाहिली सर्व. त्यांनी सांगून दिलं ऑर्गनायझरला की मी जे आहे ते रामायणावर बोलणार आहे. आता आपण रामायणावर या ठिकाणी जातोय, पोचतोय, रामायणावर बोलणार आहे. तर म्हणे का रामायणावर का बोलणार, म्हणजे आम्ही तर ऑलरेडी ऍडव्हर्टाइजमेंट करून दिलंय की भागवत कथाकार म्हणून जे आहे ते येतात, त्यामुळे जे आहे ते बरेचसे लोक जे आहेत त्या ठिकाणी येणार भागवत कथा ऐकण्याकरता. त्यांनी सांगितलं की नाही, मी जे आहे ते रामायणावर बोले. मग त्यांनी विचारलं की असं का, तर म्हणे इथे मुंबईमध्ये मी पाहतो आहे की लोकांचं जे आहे ते, लोकांचे जे स्वभाव आहे, लोकांचा जो बिहेवियर आहे, लोकांचं जे कल्चर आहे, लोकांची राहण्याची संस्कृती आहे
ती त्यांना खूप, ते पाहून जे आहे त्यांना असं वाटलं की रामायण पहिले सांगायला हवं, भागवत कथा नंतर. कारण रामायणामध्ये मर्यादा आहे. रामाचं अनुकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. कृष्णाचं अनुकरण करता येत नाही, कृष्णाच्या चरित्राचं अनुकरण करता येत नाही, कठीण होतं. कोण जे आहे ते चोरी करायला जाईल लहान मुलांना बरोबर घेऊन. तर रामाचं कसं आहे की रामाचं प्रत्येक कार्यामध्ये जे आहे ते मर्यादा असल्यामुळे मी त्या ठिकाणी रामायण सांगणार लोकांना जे आहे या ठिकाणी कसं वागायला पाहिजे, कसं समाजात राहायला पाहिजे, कसं कुटुंबात राहायला पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे. तर पहिले मी रामायण करणार. अशा प्रकारचं त्यांनी जे आहे त्या ठिकाणी पहिलं प्रवचन किंवा जे काही असेल त्या ठिकाणी पहिल्यांदाच गेले होते ते केलंय. तर असं आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं भक्ती हृदय होतं आणि ज्ञान आणि भक्तीचा संगम त्या ठिकाणी होता. आपण पुढे चलूया, रामायणावर येऊ आता. की त्यांनी जे जसं रामायण सांगितलं तेच रामायण जे आहे ते गुजरातीमध्ये त्यांनी रामायण सांगितलं, त्याचं हिंदीमध्ये रूपांतरण झालं आणि मराठीमध्ये आता जे आहे ते आपल्याच लोकांनी जे आहे भाविकांनी त्याचं रूपांतरण केलेलं आहे, मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे. सुंदर आहे ते आणि किती गोड रामायण आहे ते आपल्याला कळेल आणि तत्व त्याच्यामधनं कसं ओतप्रोत भरलेलं आहे हेही त्या ठिकाणी आपल्याला कळेल. आपण आलो होतो रामजन्मापर्यंत रामायणामध्ये, आपल्याला लक्षात असेल तर. आपण पाहिलं होतं की भय प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी हर्षित महतई मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी. रामाचा जन्म झालेला होता त्या ठिकाणी. रामकथा ही शिवानी पार्वतीला सांगितलेली कथा आहे. रामजन्मापर्यंत आपण आलेलो होतो. रामजन्माचे कारण काय, राम जन्म के हेतू अनेका परम विचित्र एकते ऐका. तर मग जब जब होई परम धर्म की हानी असं म्हटलंय त्या ठिकाणी. धर्माची जेव्हा हानी होते म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता. राम जन्माचं जे आहे ते एक कारण या ठिकाणी शास्त्रांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण त्याच्याशिवाय पुराणातले काही कथा आहे त्या सुद्धा रामजन्माचा हेतू असं म्हणून पाहिलेल्या आहे आपण सर्व. त्याचं फक्त मी नाव घेतोय फक्त की जय विजय कथा होती एक. सनकादिकांनी जय विजयाला शाप दिला होता की ते दर्शनाला, त्यांच्या वडिलांच्या दर्शनाला त्यांनी जायला रोखलं होतं. त्यांनी म्हटलं तू असं कसं करतो की आम्ही त्यांना दर्शन घेऊ शकत नाही, म्हणून त्यांना शाप दिला होता की तुम्ही राक्षस व्हाल म्हणून. त्याच्यानंतर जय नारदानी सुद्धा जे आहे ते भगवंताला शाप दिला होता. त्यांना असं वाटलं नारदांना की माझी फसवणूक झाली आहे, पण जेव्हा त्यांना कळलं की ही सर्व माया, त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितली भगवंताची. पण भगवंत म्हणाले नाही, आता मी अवतार घेणार, शाप तुझा जो आहे तो खोटा होऊ देणार नाही. त्याच्यानंतर आपले मुनी, आपलं मनु आणि शतरूपा राणी रघुवंशाचे जे आद्य राजे होते त्यांनी अशी हे केली होती प्रार्थना की भगवंत तुम्ही आमच्या उदरी यावं. आणि त्याच्यानंतर त्यांचा जन्म दशरथ आणि कौशल्या रूपामध्ये झाला आणि त्या ठिकाणी राम जन्माला आले. अशा प्रकारचे रामजन्माचे काही मुद्दे, का हेतू रामाचा जन्म का झाला, अशा प्रकारचं रामायणामध्ये जे लिहिलेलं आहे, वाल्मिकी रामायणामध्ये ते लिहिलेलं आहे, ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलं. खरं म्हणजे काय की जेव्हा जन्माच्या आपण गोष्टी करतो तर जीव हा मायेच्या अधीन होऊन पूर्वजन्माच्या कर्माने आपला जन्म पुढचा घेतो. पण भगवंत जन्म कसा घेतात म्हणजे त्यांना तर काही नाहीच आहे. त्यांना पूर्वजन्म कर्माच्या हिशोबाने भगवंत जन्म घेत नाही. तर म्हणे काय करतात, तर म्हणे भगवंत मायाधीश होऊन स्वतः प्रगट होतात. प्रभू प्राकट्य असं ह्या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे की प्रभूचं प्राकट्य कसं झालं, म्हणून श्रीराम भय प्रगट कृपाला दीनदयाला असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की प्रभू प्राकट्य जे आहे, भगवान कृष्ण कसे झाले तर म्हणे ते सुद्धा प्रगट झाले. भगवान राम कसे झाले म्हणे ते सुद्धा प्रगट झाले. चिदानंदमय देह तुम्हारी बिगट विकार जान अधिकारी. तुमचे देह कसा आहे तर म्हणे हा मायेचा देह नाहीये, हा एक जे आहे ते चिदानंदमय देह आहे. हा नरतनु धरेहू संत सुर काजा. तुम्ही संतांच्या करता आणि साधारण लोकांच्या कल्याणाकरता तुम्ही या ठिकाणी जे आहे ते प्रकृतीमध्ये आलेला आहे. कपहू करहू जस प्राकृत राजा. जसं सोनी असतं, सोन्याची मूर्ती असते, मग आता सोन्याच्या मूर्तीमध्ये सोन्यामध्ये काय फरक आहे, तसं सच्चिदानंद स्वरूप आणि रामाचं स्वरूप अशा प्रकारचा आपण त्याचा तिथे अर्थ घ्यावा. ब्रह्मसूत्राने असं लिहिलंय की आनंदमयो भाष्यात. म्हणजे ब्रह्मसूत्र असं म्हणतं की आनंदच फक्त आहे, आनंदाशिवाय आणखीन काही नाहीये. ते आनंदच
ते रामाचं रूप आहे. ईश्वर हेच आनंद आहे, श्रीराम हाच आनंद आहे, सर्व काही एकच आहे. आनंदाशिवाय असं काही आणखी नाहीये. मग आनंदात राहणं हे जीवाचं सहस्वरूप आहे. आमचं स्वरूप कसं आहे तर म्हणजे आनंदाचं स्वरूप आहे आमचं, पण आम्ही ते विसरलो. आम्ही सुखात पडतो आणि दुःखात पडतो, आणि सुख आणि दुःख हे दोन्ही भ्रामक आहे. आम्ही पटत नाही आम्हाला ते. सुखी झाले की आम्ही सुखी होतो, दुःखी झाले की आम्ही दुःखी होतो. मनुष्य विषय उपभोगत नाही. खरं म्हणजे आम्ही विषय उपभोगतो, सुखी होतो, दुःखी होतो. पण शास्त्र म्हणतं की मनुष्य विषय उपभोगत नाही. याचा विचार करा, उलट विचार करा की विषय जो आहे तो जीवाला भोगतो आणि विषय जीवाला भोगून तो जीर्ण करतो. आता हे सर्व तत्वज्ञानाचे मुद्दे विचार आहे, अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकरता जे साधक आहे त्यांच्याकरता अत्यंत आवश्यक आहे की भगवंताने जे आहे ते प्रगट केलंय स्वतःला, आणि आपल्याकरता काय ठेवलंय, त्यांचं दर्शन नाही ठेवलंय म्हणजे त्यांचं नाव ठेवलेलं आहे. भगवंताचं दर्शन जे आहे ते गौण आहे, भगवंताचं नाम जे आहे ते मुख्य आहे. त्यांनी आपलं स्वरूप गुप्त ठेवलंय, पण नाम आपल्या समोर आणलेलं आहे. राम जन्म त्यांचा झालेला आहे. राम जन्माच्या हिशोबाने त्यांचं जे आहे आपण चरित्र सर्व पाहतो, स्वरूप आपल्या समोर नाही, पण ते नाम आज सुद्धा या ठिकाणी आहे. हे कसं काय? नामाचा महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा रावणाने किंवा सुग्रीवानी दर्शन घेतलं रामाचं असं म्हणूया, तर सुग्रीवानी रामाचं दर्शन घेऊन सुग्रीव तरला नाही, तो विसरून गेला रामाला त्याचं कार्य झाल्यानंतर. मग रामाने सांगितलं लक्ष्मणाला की जाऊन त्याला आठवण तर दे. मग त्यांनी जे आहे ते पुढचं कार्य केलं. म्हणजे याचा अर्थ हा झाला की दर्शन महत्वाचं नाहीये, भगवंताचं नाम महत्वाचं आहे असं सांगायचं तात्पर्य. की रावणाला सुद्धा जे आहे ते रामाला पाहिलं त्यांनी, पण तो रामाला पाहून दर्शनाने त्याचा फरक पडला नाही. हनुमंतानी जे आहे ते फक्त रामाचंच फक्त जे आहे ते दर्शन तर होतं, पण त्याचं नाम मुख्य होतं. म्हणून राम नाम त्याचं तोंड नेहमी असल्यामुळे काय झालं तर म्हणे तो कधीच रामाला विसरला नाही. सुग्रीवासारखं त्याचं झालं नाही असं म्हणायचं आहे मला. रामनाम जे आहे ते कसं आहे म्हणजे रामनाम जे आहे कोणत्याही भगवंताचं नाव जे आहे ते मुख्य आहे. आणि हे जे आहे ते भगवान शिवानी पार्वतीला हे परत परत म्हटलेलं आहे की पूजंतम राम रामेती भर्जनम भो बीजानाम वर्जनम सुख संपदा. हे रामनामाहून अधिक महत्व या जगात काही नाहीये. जग ते म्हणतात की रामनामाहून अधिक, श्री डोंगरे महाराज म्हणतात या ठिकाणी की रामनामाहून अधिक या जगात जप करण्यायोग्य काहीही नाही. राम हा 2 अक्षरांचा मंत्र शतकोटी मंत्राहूनही श्रेष्ठ आहे. आणि जो जप करतो भर्जनम भवभीजानाम वर्जनम सुख संपदा, म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातात, त्याला भवरोग त्याचा जो आहे तो टळून जातो. अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते इथे केलेलं आहे रामायणामध्ये, तत्वार्थ रामायणामध्ये, की रामापेक्षा अधिक आणखीन काही नाही. न रामा अधिकम किंचितम पठनम जगती तले. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, याच्यामध्ये 9 वेळा र आलेला आहे, 9 वेळा म आलेला आहे. 9 अक्षर जे आहे ते ब्रह्माचं अक्षर आहे. हे सुद्धा जे आहे ते आपल्याला हेच सांगतं की रामाचा जप जो आहे तो शतकोटी मंत्र जपण्यासारखा आहे. प्रेम मुदित मनसे कहो राम राम श्रीराम राम, अशा प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे. काय करायचं तर म्हणजे जे आहे ते प्रेमानी भावानी, भावपूर्ण, मेकॅनिकल नको, अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते आपण इथं आता सुरुवात करतो आहोत या ठिकाणी. आणि पुढे चालूया आपण. आणि पुढे जे आहे ते यशोदेनी जे आपल्या कौशल्यनी जे आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. रामाच्या लहानपणाचं जे आहे ते वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी यशोदेनी. भगवंताचं जेव्हा प्राकट्य झालं त्याच्याबद्दल आणखीन डोंगरे महाराजांनी आणखीन लिहिलेलं आहे, तेही पण पाहूया. ते म्हणतात की प्राकट्य कुठे झालं म्हणे अयोध्येला झालं. मग अयोध्येला रामाचा जन्म झाला का तर म्हणे हो अयोध्येला रामाचा जन्म झाला. तर त्यावर त्यांनी असं लिहिलंय की गंगेचा किनारा हा ज्ञानभूमी आहे, यमुनेचा किनारा हा भक्तिभूमी आहे, भक्तीची भूमी आहे. वृंदावन अयोध्या काय आहे तर म्हणे अयोध्या हे वैराग्याचं घर आहे, ते वैराग्याची भूमी अयोध्या, म्हणजे ती भक्तीची पण भूमी आहे आणि वैराग्याची पण भूमी आहे. मग आता अयोध्या मथुरेमध्ये आता एखाद्या मंदिरामध्ये दिवा लावला तर त्याचा प्रकाश कुठे राहील तर म्हणजे मंदिरातच राहील. मग आता रामाचा जन्म अयोध्येत झाला तर मग त्याचा प्रकाश कुठे राहील, तिथेच राहील का की सर्व दूर राहील? तर ते म्हणतात की नाही,
त्याचा अयोध्येमध्ये राम आहे हे कबूल आहे, पण तुमचं जे ध्येय आहे आणि तुमचं जे अंतःकरण आहे हे जोपर्यंत रामाचं घर होत नाही तोपर्यंत तिथे राम जन्म नाही असं समजत. राम जन्माचाच अर्थ त्यांनी असा लावलेला आहे की आमच्या हृदयामध्ये प्रभू प्राकट्य व्हायला हवं. शेवटी मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? मनुष्य जीवनाचा उद्देश हाच आहे की प्रभूचं कधी आपल्याला जे आहे ते दर्शन होणार नाही. प्रभू प्रगट होत या देहामधनं, ह्या जीवामधनं जो आहे तो जीव शिव बनेल, प्रगटीकरण होईल त्या ठिकाणी. दर्शन म्हणून असं वेगळं जे आहे ते काही होणार नाही. म्हणून ते म्हणतात की भाई अत्यंत आवश्यक आहे की प्रभू प्राकट्य जर व्हायचं असेल तर भोगी व्यक्ती अध्यात्मात पुढे जाऊ शकत नाही. विषयाची साथ केवळ वियोगासाठी आहे, वियोगाची साथ क्षणिक आहे. हे जोपर्यंत मनात बिंबत नाही, अंतःकरणात बिंबत नाही तोपर्यंत ज्ञान आणि भक्ती हे पुढे वाढणार नाही. भोगा भोगा महारोगा संपदा परमापदा वियोगा येव संयोगा आदयो व्याधयो दिया. हा महारोग आहे भोग जो आहे तो. मग भोग कोणा ही संपदा आपल्याला वाटतं, पण संपदा परमापदा आहे. परमपद प्राप्त करणं हीच आपली खरी संपदा आहे. आता हे सर्व कसं आहे की आपल्याला जे आहे ते म्हणा की कोणत्या गोष्टी तुम्ही करता ज्या शक्यच नाही अशा प्रकारचं आपल्याला आपल्या मनाला आपलं असं वाटेल की भोगाने शांती मिळत नाही, त्यागाने शांती मिळते, असं जे सर्व तुम्ही सांगता की आम्हाला तर संसार सुख गोड वाटतं. मग ते म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला संसार सुख गोड वाटतंय तोपर्यंत तुमची साधना अपरिपक्व आहे. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान भक्तीची त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाहीये. आता संसार सुख गोड किती वाटतं आहे एक पॅरामीटर आहे, थर्मामीटर आहे की आम्ही अध्यात्मामध्ये किती पुढे जातो आहोत, साधक म्हणून आमचं पुढे किती आमचं चलन होत आहे. देहात म्हणा संस्थित एव कामी असं डोंगरे महाराज म्हणतात या ठिकाणी की देहात जो आत्म्याला पाहतो, जो देहामध्येच आत्म्याला पाहतो तो संसारात अडकतो. आता मी देह आहे याचा अर्थ हा झाला की मी देह आहे, जोपर्यंत देह आहे पक्क आहे तोपर्यंत मी संसारात अडकलेले राहू. हा विवेक जागृत जर झाला की मी देह नाही, परमेश्वर स्वरूप माझा आहे, हा हे जेव्हा विवेक हा जेव्हा जागृत झाला तेव्हाच जे आहे ते वैराग्य उत्पन्न होईल त्या ठिकाणी. त्याच्याशिवाय वैराग्य उत्पन्न होणार नाही. वैराग्याचं फलम बोधो. वैराग्य उत्पन्न होणं हे साधनेचं फळ आहे. साधनेचं फळ हे नाहीये की मला जे आहे काहीतरी नवीन मिळेल, दर्शन होईल, मला काहीतरी मी जे म्हणतोय ते जे आहे ते खरं निघेल, असं नाहीये त्याच्यामध्ये. वैराग्याचं फलम बोधम म्हणजे वैराग्य जर मला उत्पन्न होत असेल संसारामध्ये तर समजायचं की परमेश्वराची कृपा या ठिकाणी आहे. म्हणजे डोंगरे महाराजांचं जसं होतं की सीतारामाचा जप करत होते आणि डोळे वरती करून पाहत नव्हते, तशा प्रकारचं वैराग्य, प्रखर वैराग्य त्या ठिकाणी होतं. आणि असं जर झालं तर मग ती अयोध्या आमच्या अंतःकरणामध्ये अयोध्या आहे आणि त्या अंतःकरणामध्ये प्रभू प्राकट्य, प्रभूचा जन्म होतोय. राम जन्माबद्दलचं हे सर्व तत्वज्ञान या ठिकाणी डोंगरे महाराजांनी मांडलेलं आहे की अयोध्या अर्थच हा आहे की अयोध्या, जिथे युद्ध नाही ते. आता जिथे युद्ध नाही याचा अर्थ काय झाला? आता आमच्या अंतःकरणामध्ये युद्ध नाही म्हणजे काय? आमच्या अंतःकरणामध्ये कशाचं युद्ध होतं? म्हणजे आमच्या वासनेशी आम्ही युद्ध करतो. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय की अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. जेवढा विकार आहे, ज्या वासना आहे, जे राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, माझा आहे, तुझा आहे, अशा प्रकारचं जे सर्व ह्या ठिकाणी आहे ते जे आहे ते युद्ध न भवभीती अयोध्या असं म्हटलंय त्यांनी. दंभ आहे म्हणजे भवसागरामध्ये काय आहे तर म्हणजे ते युद्धच त्या ठिकाणी. आणि युद्ध न भवभीती अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाही ती अयोध्या आहे असं त्यांना सांगायचं. मग आमची अयोध्या कुठे? तर आमच्या अंतःकरणामध्येच आहे. तर आमच्या शरीराला, आमच्या मनाला अयोध्या करणं आवश्यक आहे. आणि ते जर अयोध्या झाले तर मग त्या ठिकाणी रामाचा जन्म त्या ठिकाणी होईल. म्हणजे विकार वासना दूर ठेवा, शरणागतीमध्ये राहा, करता तोच, करविता तोच, फळ हे त्याच, माझं काही नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते होऊ द्या. गोड बोला, दुखवू नका, रागद्वेष नको, क्रोध नको, अशा प्रकारची ती स्थिती हवी. मी यंत्री आणि मी यंत्र आणि तो यंत्री, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी. त्याला म्हणतात की अंतःकरणाची अयोध्या झाली. कशाला अंतःकरणाची अयोध्या म्हणतात तर म्हणजे याला म्हणतात. आता माणूस समजतो असं की आमच्या व्यक्तीने मला दुःख दिलं,
आताच त्यांनी सांगितलं, सासूचं आणि सुनाचं सांगितलं, सहस्त्रावर्तन होतं काय होतं म्हणून. तर माणूस समजतो की अमुक व्यक्ती मला दुःख देतो. आता ही कल्पना अध्यात्मामध्ये तपासून पहा, याला अध्यात्म काय म्हणतं त्याकरता. तर अध्यात्म असं म्हणतं की ही कल्पना भ्रामक आहे म्हणे. आता भ्रामक आहे कसं बी, त्यांनी मला दुःख दिलं की सर्व सर्व समोर आहे, तुम्ही त्याला भ्रम कसा म्हणाल तुम्ही. मग त्यांनी म्हटलं की अध्यात्म हे सांगतो की मनुष्य स्वतःच्या कर्माचे फळ भोगतो आहे. स्वतः पूर्वी जे कर्म केलं होतं त्याप्रमाणे त्याला आता भोगावं लागतंय. मग कोणी कोणाला सुख देत नाही आणि कोणी कोणाला दुःख देत नाही, कारण संसार ही कर्मभूमी आहे. मग या कर्मभूमीमध्ये जे आहे ते पूर्वी तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला आज मिळेल. मग तुमच्या मुलांनी तुम्हाला दुःख दिलं, तुमच्या सासूनी तुम्हाला दुःख दिलं, किंवा आणखीन कोणी नणंदनी दुःख दिलं, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये तो वादच उत्पन्न होत नाही. अध्यात्माचं ज्यांनी शुद्ध चिंतन केलेलं आहे आणि ज्याचं शुद्ध मन झालेलं आहे, त्याला हे सर्व प्रकार जे आहे त्याच्यामध्ये काहीही त्याच्याबद्दलचं वेगळं असं वाटत नाही की त्याचं जे आहे ते चिंतन करावं म्हणून. तुलसीदास असं म्हणतात की तुलसी या संसार में भांती भांती के लोक, बरेचसे वेगवेगळे लोक आहे असं तुलसीदास म्हणतात. सबसे हिलमिल चलिये नदी नाव संयोग. एखादी नदी चालली आहे, नावं चाललेल्या त्याच्यातनं, आणि संयोगाने दोन नावं बरोबर आल्या आणि त्या पुढे नदी पार करतात ते. तसंच तुम्ही हा संसार सागर तुम्ही पार करा. ही एक नाव आहे, ही एक नाव आहे, सबसे हिलमिल चलिये. तर प्रश्न हा आहे की हे आता आम्ही असं भ्रामक तुम्ही सांगितलं की अध्यात्म म्हणतो की भ्रामक आहे, तर कसं समजायचं. तर ज्ञानी पुरुषावरच आपल्याला विश्वास करावा लागेल की जे दिसतं ते खरं नाही. ज्ञानी काय पुरुष सांगतात, शास्त्र काय सांगतं की जे दिसतं ते खरं नाही, जे स्थिर आहे तेच खरं आहे, जे स्थिर नाही ते खरं नाहीये. म्हणजे ईश्वराशिवाय काही शाश्वत म्हणून नाहीये, भगवंताशिवाय आणखीन काही शाश्वत नाहीये. कारण जग कसं आहे, तर जगाचा अर्थच, शब्दाचा अर्थच गतिशील आहे. म्हणजे गतिशील आहे ते भगवंत कसं होईल. कारण भरला घनदाट हरिदिसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तिथे जागाच नाही त्याला हिलायला डुलायला. म्हणजे न तू काही करे न काही न करता न भोगता, अशा प्रकारची स्थिती भगवंताची. भगवंत जर आपण असू तर मग आपली स्थिती कशी असायला. तर जसं थोड्या स्वप्नातलं जग असतं तशा प्रकारचं हे जग आहे का, असं त्या अध्यात्म सांगतं की तशा प्रकारचं जग आहे. मग स्वप्नामध्ये ह्या जगात काय फरक पडला. म्हणजे स्वप्नामध्ये जगामध्ये हा फरक पडला की स्वप्नानंतर मी जागे होतो आणि आम्हाला कळतं की बाई एक तासभर आम्ही झोपलो होतो, त्यात स्वप्न पडलं 10 मिनिटाचं आम्हाला, किंवा जे की पडलं. पण जागृती अवस्थामध्ये काय होतं की हे जे जग आमच्या समोर आहे तो पहाड आम्हाला रोजच तो पहाड दिसतो. जन्मभरापासून तो पहाड दिसतो आहे. जन्म झाल्यानंतर जो पहिल्यांदा मी पहाड पाहत राहिलो तर शेवट मरेपर्यंत तो पहाड तिथेच आहे, तो काही कुठे गेला नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अरे हे जागृतीतलं जे आहे ते स्वप्न नाही आहे, मग हे खरं आहे. अशा प्रकारचा आमचा त्या ठिकाणी विचार होतो. मग तत्वदृष्टीने काय की तत्वदृष्टीने जे आहे ते काय आहे की म्हणजे हे स्वप्न आणि जग जे आपल्याला दिसतं आहे तत्वदृष्टीने त्याचा एकच प्रकारचं आहे ते. इट इज द सेम काइंड ऑफ थिंग. फक्त एक तुम्ही तात्पुरतं पाहता आणि एक तुम्ही फार वेगळ्या म्हणजे जे आहे ते फार लांब टाइम करता पाहता, असं म्हणूया. तर हे जर नसेल समजत आम्हाला की भाई आम्हाला हे समजत नाही, असं आम्हाला तर वाटतं की सर्व खरं आहे. आता असं जर कोणी म्हणेल, आता हे सर्व तत्वज्ञान म्हणजे इथे दिलेलं आहे बरं डोंगरे महाराजांनी, त्याच्या अनुषंगानेच मी इथे बोलतोय या ठिकाणी. तर त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी, बरं नाही समजत तुम्हाला तर मग तुम्ही असं करा की परमात्मा सर्व दूर भरलेला आहे असं पहा तरी चालेल. खलविदम म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्मास्मी किंवा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या नसेल समजत की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या आहे, हे मिथ्या तुम्हाला वाटत नाही की जीवो ब्रह्मेव ना परा, की जीव आणि ब्रह्म एकच आहे, हे जर आपल्याला समजत नाही तर सर्वम खलविदम ब्रह्मास्मी म्हणजे काय की हा जो आहे हे सर्वदूर परब्रह्माच आहे, परब्रह्माशिवाय आणखीन काहीही दुसरं नाही या ठिकाणी. आणि असा बोध त्या ठिकाणी व्हावा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे जेव्हा सर्वदूर परब्रह्म आहे असं जर आपण म्हटलं की सर्वदूर परब्रह्म आहे, तर म्हणजे जे आहे ते अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे असं त्या ठिकाणी डोंगरे महाराजांनी उल्लेख केलेला आहे की अनेक वेगवेगळे रूप आहे, पण वैष्णवाकरता विष्णू तेच आहे, प्रभ विष्णवे. किंवा मै सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणी गणा येव, हे काय आहे की म्हणे मणी एक माळ आहे, त्या माळ कशाची म्हणे ते सुताची माळ आहे.
मग ती मणी पण सुताचे आणि माळ पण पूर्ण सुताची. तर मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणी गणाईव, म्हणजे ईश्वर तत्व जे आहे ते एकच आहे. राम अतर्क के बुद्धी मन मानी, म्हणजे यांचं खूप वेगवेगळं जे आहे ते स्वरूप आहे, अतर्क्य आहे, आपल्याला समजण्यात येणार नाही अशा प्रकारचं आहे. म्हणून काय की म्हणून तुम्ही असं समजत असाल तर असं समजा, याला ते म्हणतात की अन्वय मार्ग. म्हणजे दोन प्रकारच्या साधना असतात, आपल्याला माहिती आहे. डॉक्टर काकांनी सांगितलंय व्यतिरेक आणि अन्वय. व्यतिरेक म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, की सर्व जग जे आहे ते मिथ्या आहे आणि ब्रह्मच आहे, हे झालं व्यतिरेक. आणि अन्वय म्हणजे काय, तर सर्वम खलिदम ब्रह्म, की म्हणजे जे आहे ते सर्वच काही परमेश्वर आहे आणि मी परमेश्वर स्वरूपच आहे. याच्यामध्ये व्यतिरेकाची साधना जी आहे ती सुरुवात करतात असं सांगतात साधनेला. त्यांनी जे आहे ते सहज सिद्ध पुढची पायरी होते, असं डॉक्टर काकांनी आपल्याला पहिले त्यांच्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. तर आणखीन तिसरा मार्ग नाहीये. आता जन्मोत्सवाबद्दल आपल्या गोष्टी चाललेल्या आहे. डोंगरे महाराजांनी लिहिलेलं आहे की रोज जन्मोत्सव असायला हवा. आता रोज जन्मोत्सव असायला म्हणजे दुपारी 12 वाजता तुम्ही जो आहे तो रामाचा रोज जन्म करा आणि रात्री 12 वाजता जागे असाल तर म्हणजे तुम्ही कृष्णाचा जन्म करा. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी इथे लिहिलेलं आहे असं की अशा प्रकारचं जे आहे ते की नामस्मरण करताना तुम्ही त्याचं चिंतन करा. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम, रामाचं चिंतन त्यावेळेस चाललेलं आहे. म्हणजे उत्सव तुमचा जो आहे तो रोजच चालावा. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की म्हणजे जे आहे ते निरंतर जे आहे ते रामाचा आपण जप करावा असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. जसा भाव तसा देव, तुम्ही जो आहे तो भाव त्याप्रमाणे ठेवा असं सांगितलंय त्यांनी या ठिकाणी. तर रामाचा आणखीन एक त्यांनी दशरथ शब्दाचा विचार पण इथे केलेला आहे की दशरथाचा अर्थ जो आहे तो काय म्हणून असं. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी असं लिहिलंय की आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेवच. हा जो एक आहे की काय आहे की हा श्लोक आहे याच्यामध्ये आलेला आहे, शिवचरित्रामध्ये तो आलेला आहे, शिवस्तुतीमध्ये आलेला आहे. हा फार प्रसिद्ध श्लोक येतो. दश शब्दाचा विचार जो आहे तो काय केला त्यांनी, तर म्हणे काय की 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ते झाले 10. मग हे 10 ज्यांचे आहे आणि ज्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ते दशरथ. एक हा दशरथाचा अर्थ त्यांनी सांगितला या ठिकाणी. दुसरं असं की आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेवच. या ठिकाणी काय सांगितलं तर म्हणे शरीर रथ आहे, आत्मा रथी आहे, बुद्धी सारथी आहे, इंद्रिय घोडे आहे आणि मन लगाम आहे. तर याचा अर्थ हा झाला की तुम्ही जर मन म्हणजे लगाम, सारथी म्हणजे बुद्धी, बुद्धीने जर मनाचा लगाम, इंद्रिय म्हणजे घोडे, घोड्यावरचा इंद्रियांचा तो लगाम, तो जर आम्ही काय केला, आम्ही जर जे आहे ते शरीर रूपी रथामध्ये या बुद्धिरूपी रथीनी म्हणजे बुद्धिरूपी सारथीनी तो आपल्या हातामध्ये ठेवला तर मग काय होईल, तर म्हणजे जे आहे जीव इंद्रियांना अधीन ठेवू शकेल. नाही तर मग इंद्रिय जीवाच्या अधीन, म्हणजे इंद्रिय जीवाच्या अधीन असायला हवं ते मित्र आहे आणि इंद्रिय जीवाच्या अधीन नसतील तर ते शत्रू आहे. उदरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसाद आहे, आपल्याला माहिती आहे, भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योग, हे आपल्याला माहिती. तर हे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की दश शब्दावर थोडा विचार केला आम्ही आणि दश शब्दावर थोडा विचार करताना की राम दशरथ महाराजांच्या महालात प्रगट झाले आहेत माध्यान्ह काळी आणि 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय इंद्रूपी घोडे आहे. तर हे जे वेगवेगळे विषय आहे हे सुंदर विषय दिसतात, इंद्रियरूपी घोडे त्याच्या मागे धावतात आणि जो या इंद्रियरूपी घोड्याला लगाम लावतो तो शरीररूपी रथ सरळ चालतो. अशा प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि जो इंद्रियांना लगाम लावू शकत नाही भगवंताची भक्ती तो कशी करेल असं त्यांनी विचारलंय त्या ठिकाणी. तर जर मन आपल्याला जर मित्र व्हायचं असेल इंद्रियांना तर ते जीवाच्या अधीन हवं, नाही तर मग ज्या इंद्रिय जर शत्रू झाले तर ते म्हणतात की भक्ती होणार नाही. म्हणजे शरीररूपी रथावर आम्ही विराजमान व्हावं आणि शरीर रथ चालवावा, इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या ताब्याबाहेर जाऊ देऊ नये, इंद्रियांवर अधिकार
गाजवावं. मग ह्याच्याकरता काय आवश्यक आहे साधनेमध्ये? त्यामुळे संयम अत्यंत आवश्यक आहे. इंद्रियांचा संयम करून सतत भक्ती करण्याला आनंद मिळतो. आणि संसाराच्या जंजाळामध्ये भक्ती होऊ शकत नाही असं बरेचसे लोक समजतात की संसाराच्या ती लिहिलंय त्यांनी इथे. तर ते म्हणतात की नाही, तसं नाहीये. तुम्हाला मन जे आहे ते संयम जर असेल, संयम नसेल तर ते भक्तीला बाधक आहे. संयम असेल तर ते भक्तीला जे आहे ते पोषक आहे. म्हणून विषयासक्ती बाधक आहे. गृहस्थाश्रम हा काम भोगासाठी नाही. पती पत्नी संबंध पवित्र आहे. तो कशा करतायत म्हणजे तो धर्माचरण करता येतो. घर सोडणाऱ्यांना देव भेटतो असं त्यांना वाटतं, पण घरात राहून पवित्र आणि सदाचारी जीवन व्यतीत केलं तर घरात राहूनही भगवंत भेटतात असं त्यांचं म्हणे. वनेपी दोषा प्रभूंची रागिणाम ग्रहेपी पंचेंद्रिय निघ्नस्तव असं म्हटलंय. म्हणजे ज्याच्या मनात विकार आहे, रागद्वेष आहे, कामक्रोध आहे, ते वनामध्ये सुद्धा असतील. मग वनात गेला तर त्याला विकार तिथे त्रास देतील. त्याला तिथे सुद्धा जे कोणी आलेलं पटणार नाही त्याला. त्याचं घरच तपोवन बनू शकेल, त्याचं घरच अयोध्या बनू शकेल जर तो संयमाने राहिला तर. संयमाचं एवढं महत्व त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर रामाने जो जगाला भरून टाकतो त्याचं नाव आहे भरत. आणि भरत श्रीरामाची प्रेम मूर्ती आहे, जो शत्रूचा विनाश करतो. लक्ष्मण त्याच्यामध्ये पुष्कळ दिव्य लक्षणे आहेत. लक्ष्मण सर्व लक्षण संपन्न आहे म्हणून त्याचं नाव लक्ष्मण आहे. अशा प्रकारचं वर्णनही त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण आज इथे थांबणार आहोत कारण की आता जे आहे ते आपलं टाइमिंग होतो आहे. श्री राम नाम अतिमधुर आहे. रामनामात एकही जोडाक्षर नाही. आणि श्रीरामामध्ये कृष्ण नामामध्ये एकही अक्षर सरळ नाहीये. श्री आणि कृष्ण असं. रामाचं कसं आहे तर म्हणजे रामामध्ये जे आहे ते सर्व सरळ आहे. या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय, रामाचं लहानपण दाखवलंय या ठिकाणी की आरशामध्ये राम पाहत होते आणि त्यांना ते प्रतिबिंब दिसलं तर ते रडू लागले. तर विचारलं आईनी कौशल्यानी काय झालं तर म्हणे जे आहे ते म्हणाले की मला हे बालक बसलंय त्याला भेटायचंय. मग कौशल्या माता म्हणाले की आत कोणी बालक नाही, ते तुमचंच प्रतिबिंब आहे. तर प्रतिबिंब पाहून भगवंतालाही मोह झाला. मग आता प्रतिबिंबाच्या सौंदर्याने प्रभूंना मोहित केलं असं जर असेल तर मग आम्हाला जर मायेने मोहित केलं तर काय समजायचं असे पुढे म्हटले. हे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी तत्वज्ञान हे दाखवलेलं आहे. अन्नापासून मन बनतं म्हणून जे आहे ते स्वयंपाक जिथे बनतो ते अत्यंत पवित्र असायला हवं असं त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. की देवाच्या सेवासाठी जे आहे तुम्ही नोकर ठेवू नका, पण देवाच्या सेवेसाठी स्वतः नोकरी करा. आणि त्याला स्वतः देवाला असं जसं आपल्या मुलाला आपण जपतो तसं आपलं जे आहे ते देवाची भक्ती त्याप्रमाणे तुम्ही करा. की माझा हे आहे जे काही आहे संसारामध्ये काम करतो ते माझ्या देवासाठी मी करतो आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी येते. कौशल्याला एकदा असं झालं होतं की जे आहे ते सिंहासनावर राम बसले, ते त्यांची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि लहान राम जो आहे तो पाळण्यात झोपला होता. आणि त्यांनी पाहिलं नंतर की पूजे घरामध्ये आली तर ते राम जेवतात तिथे. ते म्हणाले अरे हा पाळण्यात उठून इकडे केव्हा आला. मग परत पाळण्यात पाहायला गेले तर तो पाळण्यातही होता त्या ठिकाणी. तर मग तिला पाहून तिला एकदम जे आहे ते कौशल्या जेव्हा बोलन जाई ठुमुक ठुमुक प्रभू चलई पराई. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असं की तिला ते रामाचं तशा प्रकारे दर्शन झालं तर तिचं एकदम चकित झालं की अरे हे तर काही विशेष या ठिकाणी. जेव्हा ते दौडू लागले इकडे राम तर कौशल्याने तिला पकडलं. असं म्हणतात की जे आहे ते मायेला कोण पकडू शकतं, मायेला सोडून भगवंताला कोण पकडू शकतं असं म्हणूया आपण. ऋषीमुनी ज्याचा अंत पाहू शकले नाहीत त्या कौशल्या मातेने बळजबरीने रामाला पकडून आणले असं वर्णन रामाच्या बाललीलेमध्ये जे आहे ते केलेलं आहे. आणि हे सांगितलंय की त्यांची बाललीलेमध्ये मर्यादा होती. ते कुणाला नाराज नव्हते करत. लहान भावांना जे आहे ते जितवत होते. का जितवत होते तर म्हणजे जे आहे त्यांना वाईट न वाटू म्हणून. लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलेलं रामाला सहन होत नव्हतं. अनन्य प्रेम होतं. जसा भाव ठेवा तसा भाव त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी मर्यादा रामायणात जी आहे रामचंद्राची मर्यादा उत्तम प्रकारे वर्णन केलेली आहे. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की सकाळी उठून सुद्धा जे आहे ते भगवंताचं भजन वगैरे जे करतात करदर्शनम, म्हणजे हे जे हात दिलेले आहे हे भगवंताने तुम्ही मला चांगलं कार्य करण्याकरता दिलेले आहे.
त्याचा मी सत्कार्यासाठी उपयोग करेन आणि भवसागर तरून जाईल, अशा प्रकारचं करदर्शनम असायला हवं, हे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि काय की म्हणजे नियम असा आहे की बालक अनुकरण करतो माता पित्याचं वागणं पाहून. बालकाच्या मनात कोणती गोष्ट लवकर पटते जर माता पिता त्याप्रमाणे असतील, माता पिता जर त्यांचे संस्कार चांगले असतील तर बालक सुद्धा ते संस्कार पाहून ते स्वतः ते आपल्याकडे ते घेतील. अशा प्रकारचं वर्णन केलंय. लहानपणी स्नान करत माता पित्यांना वंदन करत नगरवासियाची सर्व कामं करत, अशा प्रकारचं सर्व सूर्याची उपासना करत, राम प्रातःकाळी संध्या करत माता पित्यांना वंदन करत, आणि नंतर जो आहे आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये कोणता लाभ नाही, पण जो वंदन करतो त्याला लाभ होतो. म्हणजे जीवन कसं असावं हे सर्व त्यांनी सोडलं नाही, ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते विद्या अध्ययनाकरता वशिष्ठाकडे गेले, आणि वशिष्ठ जे आहे ते विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते आपण विद्या अध्ययन आता पुढच्या वेळेस पाहूया आणि पुढे चालू. त्याप्रमाणे सध्या मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण आता आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.